PM सूर्यघर मोफत वीज योजनेचा 19 ते 23 जानेवारी दरम्यान सौर रथाद्वारे जागर महावितरण आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने 5 दिवसीय सौर रथातून जनजागृती। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सौर रथाचे उद्घाटन होणार। नागरिकांना डिजिटल स्क्रीन आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देणार। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात कांद्याची आवक निम्म्यावर। शनिवारी 2000 क्विंटल कांदा बाजारात। कांद्याचा भाव प्रति क्विंटल 500 रुपयांनी वधारला। गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक आणि भावही वाढले। हिरव्या मिरचीचा तडका। राजगुरुनगरच्या तुलनेत चाकण बाजारात मिरचीने भाव खाल्ला। बाजार समिती प्रशासनाची माहिती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुटुंबासह घेतलं श्री भीमाशंकरचं दर्शन। श्री क्षेत्र भीमाशंकर शिवलिंगाची विधिवत पूजा करून केला अभिषेक। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुषमा अंधारे यांचं स्वागत। भीमाशंकर देवस्थानकडून केला सन्मान। महिला आणि मुलींसाठी स्वयंरोजगारासाठी राज्य शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागाअंतर्गत पिंक अर्थात गुलाबी ई रिक्षा खरेदीसाठी जनजागृती। ढोल लेझिम वाद्यात अंगणवाडी सेविकांनी राजगुरू शहरातून गुलाबी ई रिक्षाचं केलं डेमोसेशन। स्वयंरोजगारामध्ये 20% रक्कम शासन आणि 10% रक्कम लाभार्थी महिलांनी भरल्यानंतर उर्वरित 70% अर्थसहाय्य बँक करणार। नांदेड येथे झालेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक। सुवर्ण पदक विजेत्या महाराष्ट्राच्या संघात महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी उदय रेटवडे सहभागी। बेसबॉल स्पर्धेत सुवर्ण यश मिळवणाऱ्या संघ आणि खेळाडूंचं संस्था आणि शिक्षकांकडून कौतुक। कोहिनकरवाडी गावात प्रीतम प्रकाश विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर। डॉक्टर अशोक पगारिया यांच्या हस्ते श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन। माझ्या भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक या ब्रीदवाक्याचा हिवाळी शिबिरात स्वीकार। प्रेमसंबंध ठेवून तरुणाने लग्नास नकार दिल्याने युवतीने उचललं टोकाचं पाऊल। चाकणच्या खराबवाडी येथील घटना। आकाश केंद्रे याच्यावर महाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। शरीर संबंधानंतर लग्नाला नकार आणि फसवणूक झाल्यानंतर युवतीने जीवनयात्रा संपवली। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवतीच्या आईची पोलिसात फिर्याद। वडमुखवाडी येथील समर्थ ऑटोमोबाईल शोरूम मध्ये पासिंगसाठी दिलेल्या दुचाकीचा अपहार। डीलर आनंद शिंदे याला अटक। दुचाकीचा अपहार झाल्याची नरेश निळे यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद। आळंदी येथील मरकल रस्त्यावरील शोरूम मधील प्रकार। कडूस येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन। रामभाऊ माळगी विद्यालयात सरपंच हेमलता खळदकर, प्राचार्य निलिमा फोकमारे पाटील यांच्या हस्ते हुतात्मा राजगुरूंच्या प्रतिमेचे पूजन। हिवाळी शिबिराच्या माध्यमातून गावाचं भौगोलिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थी घेणार जाणून।